हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत. तर मित्रांनो, सर्वांनाच SPR रजिस्ट्रेशन, हेल्थ केअर प्रोफेशनल रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. मित्रांनो, या रजिस्ट्रेशन रिलेटेड खूप साऱ्या स्टुडंटने मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला आणि खूप साऱ्या स्टुडंटना याचं रजिस्ट्रेशन करण्यामध्ये इश्यू येत आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे की एक्झॅक्टली करायचं काय आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर तुम्ही ज्यावेळेस HPR रजिस्ट्रेशन करताय, तर ते रजिस्ट्रेशन करताना साईटचा खूप जास्त इश्यू आहे. म्हणजे मित्रांनो, हे फक्त महाराष्ट्रासाठी नाहीये, ऑल इंडियामध्ये जेवढे पण फार्मासिस्ट आधी पण पास आउट झालेले आहेत, तर अशा सर्व फार्मासिस्टला ही रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. सो या साईटवरती लोड खूप जास्त आहे. ऑल इंडियामधले जेवढे पण फार्मासिस्ट आहे सर्वांना करायचंय. आणि ह्याच्यासाठी जे टाइमलाईन दिलेलं आहे ते 15 दिवस दिल्यामुळे काय आहे, साईटवरती खूप जास्त लोड आहे. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करणार आहात, तर त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही अशा टायमिंग मध्ये रजिस्ट्रेशन करा ज्या टायमिंग मध्ये जास्त लोक रजिस्ट्रेशन करत नसतील. म्हणजेच अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, किंवा दुपारच्या वेळेला पण 2 किंवा 3 वाजता पण साईट चालते, तर त्यावेळेस तुम्ही ट्राय करू शकता. तर याच्यामध्ये खूप सारे इश्यू आहेत. तर मित्रांनो, ज्या स्टुडंटला प्रोसेस माहिती नाहीये, तर इन शॉर्ट मध्ये मी प्रोसेस पण सांगणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो 2 गोष्टी आहेत, एक आहे HPR आणि दुसरा आहे DG फार्मा मेड. तर मित्रांनो, त्या दोन्ही साईट मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आता मित्रांनो, स्क्रीनवरती जे दिसतंय तुम्हाला, इथे तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साईट आहे. कोणती? DG फार्मामेड PCI.government. तर या साईटवरती आल्याच्या नंतर मित्रांनो, जे नवीन रजिस्ट्रेशन करणार आहेत आणि मॅक्झिमम स्टुडंट नवीन रजिस्ट्रेशन वालेच आहेत, तर त्यांनी सर्वांनी या न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, या ज्या रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत, म्हणजेच तुमचं इथे तुम्ही बघू शकता फुल नेम, आधार कार्ड, या सगळ्या डिटेल तुम्हाला फिल करून इथे फायनली मित्रांनो सबमिशन करायचंय. आता मित्रांनो, ही जी साईट आहे, ही साईटचा जो इंटरफेस आहे तो वेगवेगळा आहे. सो साईट जर चालली तर 2-3 स्टेप मध्ये तुम्हाला दाखवेल, कधी कधी डायरेक्टली एका स्टेप मध्ये दाखवेल. तर हे सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, दुसरी जे HPR आहे, ज्याच्यासाठीची साईट जर आपण बघितली, HPR साठी जे साईट आहे ती कोणती? नॅशनल हेल्थ अथॉरिटी. तर मित्रांनो, नॅशनल हेल्थ अथॉरिटी या साईटवरती तुम्हाला जायचं. म्हणजे हे फार्मा डिजिमेट कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला नॅशनल हेल्थ अथॉरिटी जी दुसरी साईट आहे यावरती जायचंय. इथे जर बघितलं तुम्ही, इथे बघू शकता नॅशनल हेल्थ अथॉरिटी. या साईटवर आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला परत काय करावं लागणार, या साईटवरती पण रजिस्ट्रेशन करायचंय. इथे जर आपण बघितलं, इथे इथे दिलेलं आहे हेल्थ केअर प्रोफेशनल रजिस्टर. यावरती क्लिक करून मित्रांनो, तुम्हाला तिथे पण काय करायचंय, पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचंय. इथे आधारचा OTP लागेल, सगळ्या डिटेल फिल करून फॉर्म सबमिट करायचंय. तर मित्रांनो, ही जी साईट आहे नॅशनल हेल्थ अथॉरिटी, NHA, या साईटचा काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण मित्रांनो, तुम्हाला या साईटवर रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी DigiMed जी PCI ची साईट आहे त्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन करून प्रोफाईल सबमिट करायचंय. आणि तिथे तुम्हाला मित्रांनो DigiMed ID पण भेटेल. आणि ते झाल्याच्या नंतर या साईटवरती आल्याच्या नंतर HPR रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. तर मित्रांनो, या दोन्ही साईटमध्ये या साईटचा इश्यू नाहीये, इथे इझिली होईल. पण ती जे फार्मा डिजिमेड साईट आहे, जे की इथे तुम्ही बघू शकता, इथे हे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया DG फार्मा मेड, तर इथे मित्रांनो खूप जास्त इश्यू आहे. सो तुम्ही अशा टायमिंग मध्ये ट्राय करा जेणेकरून ते कम्प्लीट होईल. आणि मित्रांनो, आपण RD फार्मा थ्रू पण रजिस्ट्रेशन करून देतोय, पण इथे साईटचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. जर तुमच्याकडून पॉसिबल नाहीये, तर आपली जो RD फार्माचा ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घेऊ शकता. पण मित्रांनो, त्यासाठी पण तुम्हाला मॉर्निंग मध्ये किंवा लेट नाईट रजिस्ट्रेशन करून भेटणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू ऑल.